होय सर. हे नको आहे ना. गुड मॉर्निंग. बघा व्यवहारिक उदाहरणे. गुड मॉर्निंग सर्वांना. बघा व्यवहारिक उदाहरणे यामधील आपण शेकडेवारी हा घटक मागच्या 15 दिवसापूर्वी पाहिलेला आहे. आता त्यातलाच नफा तोटा हा उपघटक आपण पाहणार आहोत. दैनंदिन जीवनामध्ये या नफा तोटा या उदाहरणांना अनन्यसाधारण महत्व आहे. आता नफा आणि तोटा म्हणजे काय तर बघा, नफा आणि तोटा हा खरेदी आणि विक्री यांच्या किमतीवर अवलंबून असतो. खरेदी आणि विक्री यांच्या किमतीवर नफा आणि तोटा अवलंबून असतो. आता ह्या उदाहरणांमध्ये बरेच आपल्याला सूत्र आहेत, पण त्या सूत्रांचा वापर न करता हे खरेदी विक्री आणि नफा, खरेदी विक्री आणि तोटा यांसारखी गणितं कशी सोडवायची आणि सोप्या पद्धतीने कशी सोडवायची हे आपण ह्या आजच्या तासाला पाहणार आहोत. बघा, खरेदी विक्री आणि नफा. आता खरेदी करतो म्हणजे काय करतो तर एखादी वस्तू आपण दुकानातून आणतो किंवा दुकानदार एखादी वस्तू खरेदी करतो आणि ती आपल्याला विकतात. मग याच्यामध्ये नफा होतो का तोटा होतो ते आपल्याला शोधायचं आहे. याच्यासाठी आपणास सूत्रांची काही गरज लागणार नाही. फक्त निरीक्षण करून, समजून घेऊन, आकलन करून आपण ही उदाहरणं सोडवायची आहेत. बघा, एक वस्तू मी 3 रुपयांना घेतली आणि 4 रुपयांना विकली की लगेच तुम्ही काय सांगाल की 3 रुपयांना विकत घेतली. म्हणजेच ती खरेदीची किंमत. विकत घेणे, आणणे किंवा खरेदी करणे याचा अर्थ काय होतो खरेदी. आणि ती 4 रुपयांना विकली, 4 रुपयांना विकली म्हणजे ती विक्रीची किंमत. हे समजलं की तुम्हाला लगेच समजणार आहे की ह्या व्यवहारामध्ये नफा झाला की तोटा झाला. आता खरेदीची किंमत आपण काय म्हटले 3 रुपये. खरेदीची किंमत किती आहे 3 रुपयाला एक वस्तू खरेदी केली आणि 4 रुपयांना विकली म्हणजे या व्यवहारामध्ये काय झाला नफा झाला. मग नफा किती रुपये झाला तर 1 रुपये नफा झाला. हे लगेच तुम्ही सांगू शकता. म्हणजे हे तुम्हाला कसं कळलं की तुम्ही 3 रुपयाला एक वस्तू खरेदी केली आणि जास्त किमतीला विकली. म्हणजे ज्या वेळेस विक्रीची किंमत जास्त असते त्यावेळेस त्या व्यवहारामध्ये काय होतोय नफा होतोय. म्हणजे विक्रीची किंमत जास्त त्यावेळेस व्यवहारामध्ये काय होणार आहे नफा होणार आहे. मग एवढंच फक्त लक्षात ठेवायचं, विक्रीची किंमत जास्त असेल तर नफा, म्हणजे जास्त किमतीला आपण वस्तू विकली तर नफा होणार आहे. आता एक वस्तू मी 10 रुपयाला खरेदी केली आणि ती 8 रुपयाला विकली. किती रुपयाला विकली 8 रुपयाला. किंवा एक वस्तू मी 10 रुपयाला आणली आणि 8 रुपयाला विकली. म्हणजे इथं कळायला पाहिजे वस्तू आणली म्हणजे ती सुद्धा काय झाली खरेदी किंमत आणि विकली 8 रुपयाला. मग इथं खरेदीची किंमत 10 रुपये, विक्रीची किंमत 8 रुपये. म्हणजे विक्रीची किंमत कमी आहे ह्या व्यवहारामध्ये. म्हणजे विक्रीची किंमत कमी त्यावेळेस काय होतो तोटा होतो. मग तोटा किती झाला तर 2 रुपये झाला. मग हे काय कसं काढलं तुम्ही तर विक्रीची किंमत आपल्याला कमी आहे म्हणजे खरेदी मधून विक्री वजा केली की काय येतोय
तोटा, आणि इथं विक्रीची किंमत जास्त आहे म्हणजेच विक्रीमधून खरेदी वजा केल्यावर नफा होतोय. हे एवढं समजलं की तुम्हाला नफा तोटा ही उदाहरणं सगळी समजणार आहेत व्यवस्थित. फक्त प्रत्येक गणित आकलन झालं की काही अवघड नाहीये. नाही गेलं काही नाही इकडे जाऊ तर कडच्या याच्यावरती तिथे कम्प्युटर चिन्ह तिकडचा ओपीएस छोटं म्हणून हा ठीक आहे चालेल चालेल. आता ते वरच घ्यायचंय मला. काय पाहिजे नवीन स्लाइड. हा नवीन. हा 2 नंबरवर क्लिक करा. 2 नंबरवर क्लिक करा. स्लाइड 2 नंबरची स्लाइड 2 नंबरच्या स्लाइडवर क्लिक करा. हा हा ठीक आहे घेतला का ते. आता बघा सोपी सोपी उदाहरणं घेऊया आपण. हा त्याच्या नंतर आपण शाब्दिक उदाहरणांकडे जाऊया. आता खरेदी किंमत किती सांगितली 5 रुपये, विक्रीची किंमत 6 रुपये. म्हणजे इथं खरेदीपेक्षा विक्रीची किंमत काय आहे जास्त आहे म्हणजे काय झाला नफा झाला. मग नफा झालाय म्हणजे ह्या विक्रीच्या किमतीतून खरेदीची किंमत वजा करायची. मग किती आली खरेदीची किंमत आपली 6 मधून 5 गेले 1. आता दुसरं गणित बघूया. एक वस्तू 12 रुपयांस विकल्यास नफा 2 रुपये नफा होतो तर खरेदीची किंमत किती. आता ह्याच्यामध्ये काय बघायचंय इथं तुम्हाला कळणार आहे का तुलना करून खरेदी पेक्षा विक्री जास्त आहे का कमी आहे. पण इथं नफा आलेला आहे म्हटल्यानंतर विक्रीची किंमत काय असणार आहे जास्त असणार आहे. मग विक्रीची किंमत जास्त, नफा ज्यावेळेस होतो त्यावेळेस आपण जास्त किमतीला ती वस्तू विकत असतो म्हणून नफा झालेला असतो. मग विक्रीची किंमत जास्त आहे म्हणजेच खरेदीची किंमत काय आहे कमी. मग कमी काढायची म्हणजे काय करणार आपण ह्या विक्रीच्या किमतीतून नफा वजा करायचा. मग 12 मधून 2 वजा केले किती आले 10. म्हणजे खरेदीची किंमत किती आली तुमची 10 रुपये. आता पुढचं गणित बघूया. एक वस्तू 92 रुपयांना विकल्यास 8 रुपये नफा होतो तर विक्रीची किंमत किती. मग नफा झालाय म्हणजे विक्रीची किंमत काय असणार आहे जास्त असणार आहे. मग जास्त काढायची मोठी किंमत काढायची म्हणजे खरेदीमध्ये नफा मिळवला की काय येणार आहे विक्रीची किंमत येणार आहे. मग 92 अधिक 8 किती होतात 100. ही झाली विक्रीची किंमत. आता खाली बघूया. इथं खरेदीची किंमत दिली आहे 20 रुपये म्हणजे एक वस्तू 20 रुपयांना आणली आणि 18 रुपयांना विकली तर त्या व्यवहारामध्ये नफा झाला की तोटा झाला. आता खरेदीपेक्षा विक्रीची किंमत काय दिसते इथं कमी दिसते. म्हणजे विक्रीची किंमत कमी असते त्यावेळेस कमी किमतीला माल विकला की काय होतो तोटा होतो. मग आपल्याला तोटा काढायचा आहे. मग ज्यावेळेस तोटा होतो त्यावेळेस खरेदीची किंमत काय असते जास्त असते विक्रीची किंमत कमी असते. मग 20 मधून 18 वजा केले किती येत आहे 2. म्हणजे या व्यवहारात 2 रुपये तोटा झाला. आता पुढचं गणित बघूया. एक वस्तू 40 रुपयांस विकल्यास 5 रुपये तोटा होतो. एक वस्तू 40 रुपयांना विकल्यावर काय होतोय 5 रुपये तोटा होतोय. मग इथं तोटा झालेला आहे म्हणजेच आपण कमी किमतीला वस्तू विकली त्यामुळे तोटा झालाय. म्हणजे इथं खरेदीची किंमत जास्त असणार आहे. हे आपण निरीक्षण करून विचार करून ते नक्की काय करायचंय ते ठरवायचं. ज्यावेळेस आपलं आकलन होतं समजून घेऊन आपण गणित करतो त्यावेळेस ते गणित सोडवायला सोपं जातं. मग त्याच्यासाठी आपल्याला कुठंही सूत्र पाठ करण्याची गरज लागत नाही. मग आता खरेदीची किंमत जास्त म्हणजे जास्त काढायची आहे म्हणजे 40 अधिक 5 45. विचार करूनच सोडवायचं प्रत्येक गणित.
आता एक वस्तू 130 रुपयांना खरेदी केली आणि 20 रुपये तोट्यानं ती वस्तू विकली, म्हणजे ह्या व्यवहारात आपल्याला तोटा झालाय. म्हणजे तोटा का झाला, तर कमी किमतीला आपण ती वस्तू विकली म्हणून इथं काय झालेलं आहे, तोटा झालेला आहे. मग तो कमी किंमत आपल्याला विक्रीची किंमत कमी येणार आहे असणार आहे, त्यामुळं आपण खरेदी वजा तोटा करायचा आहे. म्हणजे 130 मधून 20 वजा केले की किती राहिले, 110 रुपये ही विक्रीची किंमत झाली. तर अशा पद्धतीनं सुरुवातीला अशी गणित सोडवा, नंतर शाब्दिक उदाहरणं तुम्हाला सोडवायला सोपं जाईल. आता शाब्दिक उदाहरणं घेऊया. बघा, स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये खोडायचंय का हम्म ते डस्टबिनचं चिन्ह शेवटी बघा, विनयने 18,500 रुपयांचा फ्रीज 18,500 रुपयांना विकला, तर या व्यवहारात त्यांना नफा झाला की तोटा आणि किती. आता हे असं गणित आलं की मग अशी आपण कसं लिहिलं, खरेदी विक्री मग नफा की तोटा, ते खाली लिहायचं. त्याच पद्धतीनं लिहित गेलं की आपल्याला सूत्रपाठ करायची गरज लागणार नाही. मग पहिल्यांदा लिहूया खरेदी. सगळं खरेदीची किंमत असं लिहित बसायचं नाही, नुसतं ख लिहिलं तरी चालेल. परीक्षेमध्ये आपण कमी वेळामध्ये जास्त उदाहरणं आपल्याला सोडवायची असतात. मग इथं खरेदी, ख म्हणजे खरेदीची किंमत, वी म्हणजे विक्रीची किंमत. मग विनयने 18,500 रुपयांचा फ्रीज, इथं 18,500 रुपयांचा फ्रीज 18,500 रुपयांना विकला. म्हणजे 18,500 इथं खरेदी कुठेही लिहिलेले नाहीये, पण आपल्याला समजून घ्यायचंय की हे 18,500 ही काय आहे, खरेदीची किंमत आहे आणि 18,500 ही विक्रीची किंमत आहे. मग 18,500 हे लिहिता आलं पाहिजे आपल्याला. ते फसवा आहे, 18,500 म्हणजे 18 लिहायचे का, नाही तर 17 आणि पाऊण भाग असतो. म्हणजे 17,750 17,750 ही काय झाली, खरेदीची किंमत झाली. आणि 18,500 रुपयांना तो फ्रीज काय केलेला आहे, विकलेला आहे. मग 18,500 म्हणजे 18,500. आता पाहायचं खरेदीची किंमत किती आहे, 17,750 आणि विक्रीची किंमत 18,500. म्हणजे कोण जास्त आहे, विक्रीची किंमत जास्त. म्हणजे काय झालाय, ह्या व्यवहारामध्ये नफा झालेला आहे. जास्त किमतीला विकला तो फ्रीज, त्यामुळे काय झालेला आहे, नफा झालेला आहे. मग इथं लगेच खाली लिहायचं नफा. मग नफा काढताना काय करायचं, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, म्हणजे विक्री वजा खरेदी. मग इथं 18,500 वजा 17,750. तोंडी आता मनात हातचे धरून गणित करायची. 10 मधून 5 गेले, 14 मधून 7 गेले 7, 7 मधून 7 गेले 0 0. म्हणजे 750 रुपये काय झाला, या व्यवहारामध्ये नफा झालेला आहे. 750 रुपये काय झाला, नफा झाला. आता पुढचं उदाहरण घेऊया. बघा, साधनाने 1400 रुपयांस 35 डझन केळी खरेदी केली व प्रत्येकी 45 ला डझन याप्रमाणे विकली, तर या व्यवहारात तिला नफा झाला की तोटा आणि तो कितीने. म्हणजे इथं खरेदीची किंमत दिली, विक्रीची किंमत दिली, नफा किंवा तोटा आपल्याला शोधायचा आहे आणि तो किती झालाय तो पाहायचा आहे. मगाच्या सारखंच आपण नेहमी सारखं लिहायचंय, खरेदी विक्री. आता 1400 रुपयांना 35 डझन केळी
खरेदी केली म्हणजे खरेदीची किंमत किती आहे 1400 रुपये. पण पुढं काय सांगितले बघा 35 डझन म्हणजे ही 1400 रुपये 35 डझन केळांची किंमत आहे. पस्तीस डझन केळांची किंमत किती आहे 1400 रुपये. आणि खाली काय दिले प्रत्येकी 45 ला डझन. याचा अर्थ काय होतो एका डझनाला 45 रुपये याप्रमाणे विकली. प्रत्येकी 45 ला इथं रुपये पाहिजे होतं प्रत्येकी 45 रुपयाला डझन याप्रमाणे विकली. म्हणजे 45 एका डझनाची किंमत किती आहे विक्रीची एका डझनाची 45 रुपये किंमत आहे. आता इथं खरेदीची किंमत किती रुपयांची सांगितली आहे 35 डझनाची. मग आपल्याला इथं 35 डझनांची विक्रीची किंमत काढावी लागेल. मग 45 गुणिले 35 केले की 35 डझनाची काय निघणार आहे विक्रीची किंमत. एकावरून अनेकाची किंमत काढायची असेल तर काय आपण करतो गुणाकार करतो. मग 5 5 25 हातचे किती आले इथं 2 आले 5 20 20 आणि 2 22. आता ह्याचं काम संपलं एककानं 5 न गुणायचं. मग 3 न गुणतोय मग 3 दशक म्हणजे दशकाचा शून्य देऊया. मग 3 5 15 हातचा 1 3 चौक 12 आणि 1 13. 1575 1575 ही 35 डझन केळींची विक्रीची किंमत निघाली. मग आता या व्यवहारात नफा झाला की तोटा आता बघूया निरीक्षण करूया. खरेदीची किंमत 1400 रुपये आहे विक्रीची किंमत 1575. म्हणजे इथं विक्रीची किंमत काय आहे जास्त आहे. म्हणजेच या व्यवहारामध्ये काय झालेला आहे नफा झालेला आहे. मग नफा काढायचा म्हणजे ह्या विक्रीच्या किमतीतून खरेदीची किंमत वजा करूया. म्हणजे 1575 वजा 1400 5 7 1 0 म्हणजे 175 रुपये काय झाला नफा झालेला आहे. बघा प्रत्येक गणित व्यवस्थित वाचायचं त्याचा अर्थ समजून घ्यायचा. अर्थ समजून घेतला की गणित करायला सोपं जाते. इथं 35 डझनाची दिली आणि इथं एका डझनाची विक्रीची किंमत दिली म्हणजे आपल्याला 35 डझनामध्ये त्याचं रूपांतर केल्याशिवाय नफा किती झाला ते कळणार नाही. हे समजलं पाहिजे. नाही तर बरीच मुलं काय करणार इथं 35 डझनाची 1400 रुपये दिले आणि इथं 45 म्हणजे विक्रीची किंमत 45 करून तोटा झाला म्हणून 1400 मधून 45 पण करणारी मुलं काय काय असतात. त्याच्यासाठी अर्थ समजून घेणं खूप महत्वाचं आहे. बघा पुढचं उदाहरण. प्रियंकाने दुकानातून एक यंत्र 85,000 रुपयांचे खरेदी केले आणि ते यंत्र आणताना त्यांना 2,500 रुपये एवढी जकात भरावी लागली आणि 1,25,000 रुपये वाहतूक खर्च आला आणि ते यंत्र तिने 85,000 रुपयांना विकले तर नफा झाला की तोटा आणि तो कितीने. बघा एवढं मोठं गणित आलं आणि हे पावणे साडे असं आलं की घाबरून जायचं नाही. जितका तुम्ही सराव कराल तितकं गणित तुम्हाला सोडवायला पण मजेशीर वाटतं आणि सोपं वाटतं. आता नेहमी सारखंच लिहायचंय आपल्याला. खरेदी विक्री आणि नफा झाला की तोटा. नंतर आपण खरेदी विक्रीची किंमत आपल्याला इथं मिळाली की ते ठरवणार आहोत. आता इथं काय सांगितलंय प्रियंकाने दुकानातून एक यंत्र खरेदी केलं कितीला तर 85,000. 85,000 म्हणजे 80,500 रुपयांना ते यंत्र खरेदी केले. आता ते यंत्र आणताना तिला काय झालं 2,500 रुपये जकात भरावी लागली. 2.5 कसं घ्यायचं तर 1,750 ही काय भरावी लागली जकात. आणि 1,25,000 रुपये वाहतूक खर्च.
मग 1500 म्हणजे 1250 हा काय आलाय वाहतूक खर्च आलेला आहे. बघा हे हे यंत्र आणताना 86,500 आपण दुकानदाराला दिले, जकातीसाठी 1750 रुपये दिले आणि वाहतूक खर्च 1250 झाला. मग हे सगळे पैसे आपल्या खिशातूनच गेलेत का नाही. मग वाहतूक खर्च असेल, जकात असेल, दुरुस्ती खर्च असेल, हमाली खर्च असेल, मग असे जे खर्च आपल्याला येतात ते सगळे खरेदी किमतीमध्येच मिळवायचे असतात आणि नंतर आपण एकूण खरेदीची किंमत काढायची असते. बरं, हे लक्षात घ्या. हे नुसतं आपण दुकानातून घेतलं म्हणजे तेवढीच फक्त 80,500 ही खरेदीची किंमत नव्हे, त्याच्यासाठी लागणारा जकात असेल, वाहतूक खर्च किंवा दुरुस्ती खर्च, हमाली खर्च हे खरेदीच्या किमतीमध्येच काय करावा लागतो, पकडावा लागतो. म्हणजे इथं आपल्याला ही खरेदीची किंमत काढायची, एकूण खरेदीची किंमत काढायची आहे. म्हणजे खरेदीची किंमत, जकात आणि वाहतूक खर्च हे सगळं मिळवायचं आणि एकूण खरेदीची किंमत काढावी लागेल. ही विक्रीची किंमत आपली खाली येईल बघा. मग 0, 5 आणि 5 10, हातचे आले 1, 7 आणि 2 9 आणि 1 10 आणि 5 15. बेरीज करताना आपण निरीक्षण करून कोणती बेरीज स्पीड न होईल ते काढायचं. 7 आणि 2 9, 1 10 आणि अधिक 1 5 15 होतात. मग 3 8, मग 83,500 ही झाली एकूण खरेदीची किंमत. एकूण खरेदी. आता विक्रीची किंमत. मग किती रुपयाला ते यंत्र विकले तिनं? 85,000 रुपयांना विकले. मग 85,000 म्हणजे हे पण अंक फसवाला. 85,000 म्हणजे 85 लिहायचे नाहीत. 84,750. 84,750 ही काय झाली विक्रीची किंमत झाली. आता पाहायचं की खरेदीची किंमत किती आहे? 13,500 आणि विक्रीची किंमत 14,750. म्हणजे खरेदीच्या किमतीपेक्षा इथं सुद्धा विक्रीची किंमत काय आहे? जास्त आहे. म्हणजे ह्या व्यवहारात सुद्धा नफा झालेला आहे. विक्रीची किंमत जास्त किमतीला तिनं ते यंत्र विकलं म्हणजेच तिला काय झालाय? प्रियंकाला ह्या व्यवहारामध्ये नफा झालेला आहे. मग नफा काढायचा म्हणजे विक्री मधून खरेदी वजा करायची. म्हणजे 84,750 वजा 83,500. 0 5 2 1 0 म्हणजे 15,000 रुपये काय झालेला आहे? तिला नफा झालेला आहे. 1,250 रुपये नफा झाला. हे आपलं उत्तर आलं. नफा झालाय आणि कितीने झाला? तर 1,250 ने नफा झालेला आहे. प्रत्येक गणित हे वेगळ्या प्रकारचं आहे आणि परीक्षेमध्ये अशा पद्धतीचीच गणित येतात आणि सराव केला तर खूप सोपं आहे. पुढचं गणित बघा. 25 पेन 125 रुपयांना विकल्यामुळे 10 पेनांच्या विक्री एवढा नफा होतो. तर एका पेनाची खरेदीची किंमत किती? अर्थ समजून घेतला की गणित सोपं जाईल. नेहमीसारखं आपण लिहूया. खरेदी विक्री. मग नफा झाला की तोटा हे खरेदीच्या विक्रीच्या किमती एवढा. इथं सांगितलं एका पेना 10 पेनांच्या विक्री एवढा नफा झालाय. म्हणजे इथं काय झालेला आहे? नफा झालाय. मग इथं नफा लगेच लिहून टाकूया आपण. इथं 25 पेन 125 रुपयांना विकल्यामुळे म्हणजे इथं विक्रीची किंमतच पहिल्यांदा सांगितली, खरेदीची किंमत सांगितलेली नाही. आपल्याला विचारलेली आहे खरेदीची किंमत. मग खरेदीची किंमत काढायची. म्हणजे हे 25 पेन 125 रुपयांना विकले म्हणजे विक्रीची किंमत किती आहे? 125 रुपये. पण ती किती पेनांची आहे? 25 पेनांची.
इथं लिहून टाकायचं 25 पेनांची विक्रीची किंमत 125 आहे. आता विकल्यामुळे काय सांगितले, 10 पेनांच्या विक्री एवढा नफा झाला. मग आता 10 पेनांची विक्रीची किंमत काढायची. 25 पेनांची विक्रीची किंमत दिली 125. आता 10 पेनांची काढायची. मग हे एकमान पद्धतीचं गणित झालं बघा. अनेकावरून एकाची किंमत काढायची आणि एकावरून अनेकाची किंमत काढायची. ह्याला एकमान पद्धत म्हणतो. मग 125 भागिले 25 केले की एका पेनाची किंमत निघणार आहे. रुपयांना वस्तूच्या संख्येनं भागलं की एका वस्तूची किंमत निघते. मग 125 भागिले 25. मग 25च्या पाड्यात 125 आहेत. 25 पाचा 125 म्हणजे एका पेनाची किंमत किती आली, 5 रुपये. मग 10 पेनांची किंमत सोपे काढायला. मग 10 पेनांच्या किंमत किती आली, विक्रीची किंमत 10 पाचा 50 रुपये. म्हणजे नफा किती होणार आहे बघा, एका पेनाची 5 रुपये. मग 10 पेनांची विक्रीची किंमत 10 पाचा 50 रुपये. मग इथं काय सांगितले, 10 पेनांच्या विक्री एवढा नफा झाला. मग 10 पेनांची विक्रीची किंमत 50 रुपये. मग हा काय झाला, नफा झाला. मग 50 रुपये काय झाला, इथं नफा झालेला. मग इथं नफा होतोय म्हणजे विक्रीची किंमत काय आहे, जास्त आहे. म्हणजे आपल्याला आता खरेदीची किंमत काढायची आहे. मग खरेदीची किंमत कमी असणार आहे. म्हणजेच ह्या विक्रीमधून 50 वजा केले की खरेदीची किंमत येईल. मग 125 मधून 50 वजा केले की किती उरतात रे, 75. तोंडी आलं पाहिजे. आता हे वजाबाकी करायची पण गरज लागली नाही पाहिजे. परीक्षा आता जवळ आलेली आहे. जरी स्कॉलरशिपची परीक्षा पुढे ढकलली तरी नवोदयची परीक्षा तुमची आहे त्या तारखेला होईल. आणि जितका सराव कराल तितकं यश तुम्हाला मिळणार आहे. मग आपल्याला विचारले खरेदीची किंमत. मग खरेदीची किंमत किती आली, 75 रुपये. हे कसं घ्यायचंय पुढं, मधली पट्टी ना तिथं फुलीच्या खाली वरती वडा खाली. बघा 15 डझन आंबे 2250 रुपयांना खरेदी केले. त्यातील 15 आंबे खराब झाले आणि प्रत्येक आंबा केवढ्यास विकावा म्हणजे या व्यवहारात रुपये 225 नफा होईल. नेहमी सारखंच लिहायचंय, खरेदी विक्री आणि इथं सांगितलंय नफा होईल. मग इथं नफा लिहून टाकायचा. आणि काय काढायला लावले, केवढ्यास विकावा. प्रत्येक आंबा केवढ्यास विकावा म्हणजे विक्रीची किंमत काढायला लावलेली आहे. आता 15 डझन आंबे 2250 रुपयांना विकले. हे 2250 हे काय आहेत तर 15 डझन आंब्यांची किंमत आहे. म्हणून इथं कंसामध्ये 15 डझन असं लिहायचं. म्हणजे आपल्याला समजतं की हे 15 डझन आंब्यांची किंमत किती आहे, 2250 रुपये आहे. आता त्यातील 15 आंबे खराब झाले. प्रत्येक आंबा केवढ्यास विकावा म्हणजे या व्यवहारात 225 रुपये नफा होईल. मग 225 रुपये काय झालेला आहे, नफा झालेला आहे. मग खरेदी मधून बघा नफा झालाय म्हणजे विक्रीची किंमत काय असणार आहे, जास्त असणार आहे. मग विक्रीची किंमत जास्त काढायची म्हणजे खरेदी आणि नफा यांची काय करायची, बेरीज करायची. मग विक्रीची किंमत काढताना 2250 अधिक 225 यांची बेरीज केली की आपल्याला काय निघणार आहे, विक्रीची किंमत निघणार आहे.
किती आली 2475. आता ही विक्रीची किंमत 2475 ही विक्रीची किंमत आलेली आहे, पण ही 15 डझनची आहे का बघा बरं. तर त्यातील 15 आंबे खराब झाले, म्हणजे ही 15 डझन आंब्यांची विक्रीची किंमत नाही, हे लक्षात ठेवायचं. मग इथं 15 आंबे आणि इथं 15 डझन आंब्यांची खरेदीची किंमत दिलेली आहे. मग 15 डझन म्हणजे किती आंबे ते पहिले काढले पाहिजेत. मग 1 डझन म्हणजे 12 आंबे, मग 15 डझन म्हणजे 15 गुणिले 12 बरोबर 180 होतात. 15 आणि 12 यांचा गुणाकार नेहमी 180 होतो आणि अशा प्रकारचे गणित प्रत्येक पेपरामध्ये येतच बघा. त्यामुळे ह्यांचा गुणाकार लक्षात ठेवायचा. 15 गुणिले 12 किती होतात 180. मग 15 डझन आंबे म्हणजे किती आंबे 180 आंबे. आता त्यातले 15 आंबे काय झाले खराब झाले, म्हणजे ते वजा करायचे आपल्याला. मग 10 मधून 5 गेले 5, 7 मधून 1 गेले 6, मग 165 आंबे. किती आंबे आहे 165 आंबे आता विकण्यासाठी शिल्लक राहिलेले आहेत. मग 165 आंब्यांची ही झाली विक्रीची किंमत. ही जी विक्रीची किंमत आहे ती 15 डझन आंब्याची नाही, तर 165 आंब्यांची आहे. का तर त्यातले 15 आंबे काय झालेले खराब झालेले आहेत. आणि इथं विचारले आपल्याला काय, नुसती विक्रीची किंमत नाही विचारली, तर प्रत्येक आंबा केवढ्यास विकावा हे विचारलेलं आहे. म्हणजे एका आंब्याची आपल्याला विक्रीची किंमत काढायची आहे. म्हणजेच काय करायचं, एकाची किंमत काढायची म्हणजे भागाकार करायचा. मग 2475 म्हणजे 2475 भागिले 165 करायचं आपल्याला. आता 3 अंकी संख्येनं भागायचंय, भागावं लागतंच. आणि मग ते आपण अतिसंक्षिप्त रूप अपूर्णांकामध्ये जे शिकलोय का नाही त्याचा वापर इथं करायचा आहे. असा उभा भाग लावता आला पाहिजे. मग एकक स्थानी 5 आहे, तिथं सुद्धा एकक स्थानी 5 आहेत, म्हणजे ह्या दोन्ही संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो. मग 5 त्रिक 15, मग 16 मधून 15 गेले 1 राहिला, पुढचे 5 उतरून घेतले, मग 5 त्रिक 15 म्हणजे 33 आले. आता इथं सुद्धा 5 नेच भाग लावायचा आहे. 5 चोंग 20, 24 मधून 20 गेले 4. आता कोणती संख्या खाली घेणार आहे आपण 7 म्हणजे 47. मग 5 9 45, मग 47 मधून 45 वजा केले, मग राहिले 25. मग 5 5 25. आता 495 आणि इथं 33 राहिलेले. आता 11ची कसोटी बघा, तुम्हाला माहिती आहे 11 त्रिक 33. आता 11ला ह्यानं भाग जातोय का नाही हे आपल्याला पाहायचंय. 11ची कसोटी काय सांगते, तर एकाएक संख्येची बेरीज करायची आणि त्यांचा फरक जर 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येला 11ने भाग जातो. बघा 4 अधिक 5 किती होतात 9, मग 9 मधून 9 गेले 0, म्हणजे ह्यांचा फरक 0 येतोय, म्हणजे ह्या संख्येला 11ने भाग जातोय. मग 11 त्रिक 33, 11 चोक 44, 5 राहिले, 11 5 55 म्हणजे 45 आलं. आता 3 आणि 45, 3ची कसोटी माहितीये 5 अधिक 4 9, मग त्या बेरजेला जर 9 न भाग जात असेल, ही 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. मग 3 एके 3 आणि किती त्रिक 45 रे, तर 15 त्रिक 45 म्हणजे किती आले आपले 15 हे उत्तर आलेलं आहे. म्हणजे एक आंबा 15 रुपयांना विकावा, म्हणजेच काय होणार आहे विकावा लागेल, त्यावेळेस 225 रुपये नफा होईल. मग एका आंब्याची विक्रीची किंमत किती झाली आहे 15 रुपये. 15 रुपये हे आपलं उत्तर आलेलं आहे. एवढं सगळं करायचं असतं गणितामध्ये आणि सरावच महत्वाचा आहे आणि प्रत्येक गणित आकलन होणं महत्वाचं आहे. त्याच्यासाठी हे लिहायचं प्रत्येक वेळेस
हे जी खरेदीची किंमत आहे ती 2250 रुपये, पण ती कशाची आहे? 15 डझन. आणि विक्रीची किंमत ही जी आलेली आहे ती 165 आंब्याची, त्यातले 15 आंबे खराब झाले, त्यामुळे ते वजा केले पाहिजे. हे सगळं सरावानं होईल बघा, येईल छानपैकी तुम्हाला सराव केला की. बघा, एक वस्तू 1500 रुपयांना विकली असता 125 रुपये तोटा होतो. जर ती वस्तू 2,2500 रुपयांना विकली तर किती नफा होईल? नेहमी सारखंच खरेदी, विक्री, नफा सांगितला इथं आहे की नाही, त्यामुळे इथं पण नफा लिहायचा आपण. मग एक वस्तू 1500 रुपयांना विकल्यामुळे, म्हणजे विक्रीची किंमत किती झाली? 1500 रुपये. विक्रीच्या तिथं 1500 लिहायचे. मग 125 रुपये नाही, तोटा झालाय. काय झालेला आहे? तोटा झालेला आहे. किती रुपये तोटा झालाय? 125 रुपये तोटा झालेला आहे. मग आपल्याला खरेदीची किंमत काढता येईल का नाही? तर तोटा कधी होतो? तर विक्रीची किंमत कमी असेल, कमी किमतीला माल विकल्यामुळे तोटा झालेला आहे, म्हणजे खरेदीची किंमत जास्त असणार आहे. मग आपण विक्री अधिक तोटा केलं की खरेदीची किंमत निघेल. आता इथंच बेरीज करूया. 0 अधिक 5 5, 0 अधिक 2 2, 5 आणि 1 6 आणि 1, म्हणजे 1625 रुपये ही काय झाली? खरेदीची किंमत झाली. आता पुढे काय सांगितले? तर ती वस्तू 2,2500 रुपयांना विकली तर किती नफा होईल? म्हणजे पुढे आणखी एक गणित त्याच पद्धतीनं मांडणी करून करायचं आहे. आता आपल्याला नफा काढायचा आहे, तोटा झाला ना, मग ती वस्तू जर आपण किती रुपयांना? 2,2500 रुपयांना जर विकली असती, 2,2500 म्हणजे 2,250 रुपयांना विकली. कोणती वस्तू? तर ही खरेदी केलेली वस्तू. मग इथं खरेदीची किंमत किती आहे? 1,625. हीच खरेदीची किंमत इथं लिहायची आहे. 1,625 रुपयाची जर वस्तू आपण 2,2500 रुपयांना विकली तर किती नफा होईल? मग विक्रीची किंमत इथं जास्त दिसते, म्हणजे आपल्याला नफा झालेला आहे. मग विक्री मधून खरेदी वजा केली की नफ्याची किंमत आपल्याला मिळेल. 2,250 वजा 1,625. मग 0 मधून 5 जात नाही, 10 मधून 5 गेले 5, 4 मधून 2 गेले 2, 12 मधून 6 गेले 6 आणि 1 नाही तर 1 मधून 1 हातचा घेतला आपण, म्हणजे 625 हा काय झाला? नफा झालाय. किती नफा होईल? 625 एवढा नफा होईल. हे आपलं उत्तर आलेले. बघा, अनिकेतने 25 रुपयांना 2 या दराने 72 अननस खरेदी केले व ते 110 रुपयांना 4 या दराने विकले, तर या व्यवहारात नफा झाला की तोटा आणि किती? खरेदी, विक्री आणि नफा झाला की तोटा विचारलाय, त्यामुळे ते नंतर न लिहूया. आता इथं 75 रुपयांना 2 याप्रमाणे 72 अननस खरेदी केले. बघा, हे एकमान पद्धतीमधलंच आलेले आहे, म्हणजे आपल्याला एकाची किंमत काढायची आहे, नंतर 72 अननसांची किंमत काढायची. मग एकाची किंमत काढायची आहे
म्हणजे काय करणार 25 भागिले 2. मग आता ही विषम संख्या आहे, ही समसंख्या आहे, म्हणजे आपल्याला इथं पूर्ण भाग लागणार नाही, अपूर्णांकामध्ये उत्तर येणार आहे. मग अपूर्णांकामध्ये उत्तर काढायचं, पुन्हा 72 ला गुणायचं, म्हणजे खूप वेळ खाऊ ही पद्धत होते. मग त्याच्या ऐवजी आपण एकाची किंमत 25/2च मानायची. 25/2. एका अननसाची किंमत किती झाली 25/2. पूर्ण भाग लागत नाही म्हणून आहे तसंच ठेवायचे. आता आपल्याला 72 अननसाची किंमत काढायची. मग एकावरून अनेकाची किंमत काढताना गुणिले 72 करायची. ह्या पद्धतीने मांडणी करायची. अपूर्णांकांचा गुणाकार भागाकार आपण शिकलेलो आहोत. मग इथं समसंख्या, इथं पण समसंख्या आहे म्हणजे भाग लागत आहे. मग 2 त्रिक 6 आणि 2 12 किंवा 36 दुणे 72 असं पण होतं. आता 25 गुणिले 36 करायचे आपल्याला. मग 25 150, हातचे किती आले 15, 25 त्रिक 75, त्यांची बेरीज 90 म्हणजे 900. म्हणजे 72 अननसांची खरेदीची किंमत किती झालीये 900 रुपये. आता खाली सुद्धा कसं दिले तर 110 रुपयांना 4 अननस, म्हणजे एका अननसाची किंमत दिलेली नाही. मग मगाच्या सारखंच करायचं. तर 110 रुपयांना 4 अननस. मग किती अननस खरेदी केले तेवढेच विकले ना, म्हणून 72 अननसांची खरेदीची किंमत किती होईल ते काढूया. मग 4 आणि इथं 72 आहे. मग 4 न 72 ला भाग जातो. 4 1 4 आणि किती चोक 72 तर 18 चोक 72 म्हणजे 18. असे पण उलटे पाडे तुम्हाला लगेच म्हणता आले पाहिजेत आणि उत्तर काढता आलं पाहिजे. मग आता 110 गुणिले 18 करायचे. मग 18 0 0, 18 1 18, हातचे 1 आला, 18 1 18 ने 19. बघा खरेदीची किंमत 900 रुपये आणि विक्रीची किंमत 1980 रुपये झाली. मग या व्यवहारामध्ये नफा झाला की तोटा तर नफा झालाय. खरेदीपेक्षा विक्रीची किंमत जास्त आहे म्हणजे नफा झालाय. म्हणजे विक्री वजा खरेदी करूया म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल 1980 वजा 900. किती आलं 1080 रुपये नफा झालेला आहे. 1080 रुपये काय झालाय नफा झालाय. आता पुढचं गणित बघूया. प्रत्येक गणित वेगळं आहे, समजून घ्या. आणि फेसबुक लाईव्ह वर पण आहे आणि जे समजलं नाही ते तुम्हाला पुन्हा पुन्हा बघता येईल. पण ही गणित खूप महत्वाची आहेत. ही गणित जर आता तुम्हाला समजली ना तर 6वी 7वी 8वी ला हे नफा तोटा हे प्रकरण आहेच. याशिवाय पुढं 8वी स्कॉलरशिपला पण ह्याच पद्धतीची गणित येतात. स्पर्धा परीक्षांना पुढं MPSC असेल नाही तर पुढच्या आणखी स्पर्धा परीक्षा असतील त्यांना सुद्धा ह्या प्रकारची गणित असतात. त्यामुळे आता जेवढं तुम्ही सराव करून घ्याल समजून घ्याल तेवढं तुम्हाला पुढे फायदेशीर आहे. आता बघा एक वस्तू 1500 रुपयांना विकल्याने म्हणजे नेहमी सारखं आपण लिहायचं खरेदी विक्री काय झालाय नफा झालेला आहे. 1500 रुपयांना विकल्याने तिच्या खरेदी एवढाच नफा होतो तर वस्तूची खरेदी किंमत किती. त्या वस्तूची खरेदी किंमत किती. 1500 रुपयांना विकली म्हणजे विक्रीची किंमत किती आहे 1500.
आता इथं काय सांगितलंच नाहीये की खरेदीची किंमत किती, नफ्याची किंमत, फक्त तुलना केलेली आहे. काय केली आहे तर तिच्या खरेदी एवढाच नफा होतो, म्हणजे खरेदीची किंमत जेवढी तेवढेच नफ्याची किंमत आहे, म्हणजे समान आहे. म्हणजे विक्रीची किंमत जास्त असते आणि विक्रीची किंमत ही खरेदी आणि नफ्या एवढी असते. म्हणजेच आपल्याला काय करायचं इथं, विक्रीच्या किमतीचे 2 समान भाग करायचे. मग 2 समान भाग करायचे म्हणजे ह्याला 2 ने भागायचं. मग किती दुने 1,500 होता तर 750 दुने 1,500, म्हणजे इथं खरेदीची किंमत 750 आणि विक्री नफा पण किती होणार आहे, 750 होणार आहे. हे सोपं आलं म्हणून तुम्ही तोंडी करू शकता, पण हे गणिती रूपात कसं करायचं ते पण आपण पाहूया. काय सांगितलंय तर तिच्या खरेदी एवढाच नफा झालाय. मग खरेदीची किंमत इथं काय मानूया आपण, X मानूया. खरेदीची किंमत X आणि तेवढाच नफा झाला. म्हणजे ज्यावेळेस नफा होतो त्यावेळेस काय होतं तर विक्रीची किंमत बरोबर काय येणार आहे, खरेदी अधिक नफा होणार आहे. खरेदी अधिक नफा. मग विक्रीची किंमत किती आहे, 1,500. मग खरेदी किती आहे, X, आणि नफा किती आहे, X. मग X अधिक X काय होतात, 2X. मग ह्याचा अर्थ काय असतो, 2 गुणिले X. मग X ला हे 2 गुणिले आहेत आणि मग बरोबर चिन्हाच्या पलीकडे आल्यानंतर ते भागिले होतात. मग 1,500 भागिले 2 बरोबर X. मग बे 1 बे, बे 7 14, बे 5 10 आणि बे 0 0, 750. X ची किंमत किती आली, 750. मग त्याच्या एवढाच नफा आहे, म्हणजे नफा सुद्धा 750च झाला. या पद्धतीनं हे गणित सोडवायचं आहे. अशाच प्रकारचं आणखी कोणतं गणित येऊ शकेल बघा, ते पण बघूया. जरा थोडस वेगळं बघा. 1,500 रुपयेच नफा घेऊया, पण इथं खरेदी इतकाच नफा सांगितलेला आहे. मग इथं असं करूया आपण, नफ्याच्या दुप्पट खरेदी असेल तर नफा किती झाला किंवा खरेदीची किंमत काढा, असं पण गणित येऊ शकेल. नफ्याच्या दुप्पट खरेदी असेल म्हणजे नफा काय मानायचा, X, आणि दुप्पट खरेदी म्हणजे खरेदीची किंमत 2X मानायची. किंवा काही काही वेळेस खरेदीच्या निंपट नफा, मग निंपट म्हटलं तरी नफा X मानायचा. निंपट नफा आहे म्हणजे दुप्पट खरेदी आहे असं आपण करायचं आहे. म्हणजे निंपट नफा म्हटलं तरी आपण काय करायचं, नफ्याची किंमत X म्हणजे निंपट नफा म्हणजेच दुप्पट खरेदी, हे समजलं पाहिजे. मग असं असेल की मगाच्या सारखंच करूया. विक्रीची किंमत बरोबर खरेदी अधिक नफा म्हणजे 2X अधिक X. म्हणजे इथं काहीच नसतं, म्हणजे सहगुणक किती असतो, 1 असतो. मग 2 अधिक 1 3, 3X. मग 1500 बरोबर 3X. मग हे X ला 3 गुणिले आहे, तिकडे आल्यावर भागिले झाले. मग भागिले 3 बरोबर X. मग 3 5 15 आणि 3 0 0 3 0 0, म्हणजे 500 रुपये नफा होईल. आणि खरेदीची किंमत किती असेल त्यावेळेस, दुप्पट, म्हणजे 500च्या दुप्पट 1,000. 1,000 रुपये ही काय झाली खरेदीची किंमत, आणि नफा किती असणार आहे, 500 रुपये. म्हणजे एक गणित समजलं की त्या पद्धतीची वेगळी गणित आली तरी आपण त्या पद्धतीनंच करायचे आहे. बघा, 400 रुपयांची वस्तू, आता आपल्याला साधी उदाहरणं पाहिली पण गुंतागुंतीची होती. आता आपल्याला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा
कसा काढायचा ते बघायचे. खूप सोपं आहे. आपण शेकडेवारी पाहिलेली आहे, त्याच पद्धतीने आपण लिखाण करून शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हे उदाहरणं पाहिजे आहेत. ह्याच्यामध्ये सुद्धा एकही सूत्र पाठ करायचं नाही. शेकडा तोटा काढण्याचं किंवा शेकडा नफा काढण्याचं किंवा खरेदी काढण्याचं सूत्र कोणतंही पाठ करायचं नाही. बघा, खरेदी, विक्री आणि तोटा सांगितलेला आहे. नंतर तोटा लिहायचा. 400 रुपयांची वस्तू म्हणजे 400 रुपये ही खरेदी केलेली वस्तू 340 रुपयांना विकली. 340 रुपयांना काय केली? विकली. म्हणजे ह्या व्यवहारामध्ये तोटा झालेला आहे. किती तोटा झालाय तर ते काढूया. विकली, तोटा होतो म्हणजे विक्रीची किंमत कमी असते. कमी किमतीला माल विकल्यामुळे तोटा झालेला आहे. म्हणजे खरेदी मधून विक्री वजा केली की आपल्याला तोटा निघणार आहे. मग 400 मधून 340 वजा करा, 60 रुपये काय झाला? तोटा झालाय. पण तुम्हाला नुसता तोटा विचारलेला नाही तर शेकडा तोटा किती. मग शेकडा म्हणजे काय? शेकडा म्हणजे 100. मग हा शेकडा, फक्त एक गोष्ट ह्याच्यात लक्षात ठेवायची आहे, शेकडा तोटा किंवा शेकडा नफा हा नेहमी खरेदीच्या किमतीवरच अवलंबून असतो. खरेदीच्या पुढेच तो लिहायचा आहे. शेकडा म्हणजे 100. शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हा खरेदीच्या किमतीवर अवलंबून असतो. मग इथं कसं म्हणायचंय बघा, 400 रुपयांची खरेदी केलेली वस्तू 60 रुपये तोटा होतोय. तर 100 रुपयेला जर एक वस्तू खरेदी केली असेल तर किती रुपये तोटा होईल? असं लिहायचंय बघा. इकडं जी माहिती आहे, मूळ किंमत आहे ती डाव्या बाजूला लिहायची आणि उजव्या बाजूला नेहमी शेकड्याचं शेकडे जे आहे ते उजव्या बाजूला लिहायचे. म्हणजे 100 पैकी किती असं. आता ही मांडणी समजली की गणित करायला खूप सोपं आहे. आता या विक्रीच्या किमतीचा आपल्याला इथं विचार करायचा नाही. विक्रीच्या किमतीचा उपयोग कशासाठी झाला तर तोटा काढण्यासाठी झाला. आता आपल्याला काय काढायचं आहे? इथं शेकडा तोटा काढायचा आहे. मग कोणत्या दोन बाबी इथं माहिती आहेत? इथं 400, इथं 100 आहे, इथं 60 आहे आणि इथं x आहे. म्हणजे आपल्याला x ची किंमत काढायची. आता हे जे आहेत ते गुणोत्तर प्रमाणामध्ये संख्या असते, समप्रमाणामध्ये असते. मग ही सोपी फक्त तुम्हाला पद्धत सांगते. मग x ची किंमत काढायची असेल तर फक्त असं करायचंय, चिन्ह द्यायचे. समप्रमाणात असतील ना संख्या की अशा पद्धतीनं गुणिले चिन्ह करायचं आणि ज्या बाबी दोन माहित आहेत त्या वर घ्यायच्या आहेत. म्हणजे कोणत्या दोन बाबी इथं आहेत? 60 आणि 100. मग 60 गुणिले 100 आपल्याला x ची किंमत काढायची. मग x बरोबर काय येणार आहे? 60 गुणिले 100 आणि x ला इथं गुणिले काय आहे? 400 आहेत. मग तो 400 इकडे आल्यावर काय होतात? भागिले होतात. म्हणून x ला जी संख्या गुणिले असते ती इथं काय करायची? भागिले करायची. बघा, खरेदीची किंमत, विक्रीची किंमत, इथं तोटा दिलेला आहे आणि आपल्याला शेकडा काढायचा आहे. म्हणून शेकडा म्हणजे 100. मग 100ला किती रुपये तोटा हे उत्तर आपल्याला काढायचे. मग त्याच्यासाठी ह्या बाबी ज्या मिळाल्या तिथं काय करायचंय? असं गुणिले चिन्ह द्यायचे. म्हणजे ह्या 60ला गुणिले 100 आणि x ला जे गुणिले असतं ते इथं काय करायचे? भागिले करायचे. 400. आता भाग लावूया. ह्या दोन शून्याला हे दोन शून्य गेले. मग 4 एके 4 आणि किती चोक 60 तर 15 चोक 60 म्हणजे 15 रुपये तुमचा शेकडा तोटा किती झाला? 15% किंवा शेकडा 15 तोटा झाला. उत्तर काय आलं? शेकडा 15 रुपये तोटा झाला. बघा, श्यामने 720 रुपयांची वस्तू माधवला 25% नफ्याने विकली तर त्या वस्तूची विक्रीची किंमत किती? आता थोडस वेळ
वेगळं गणित आहे. प्रत्येक वेळेस सरळच विचारतील असं नाही, कसंही विचारू देत, आपण आपल्या पद्धतीनं जायचं आहे. नफ्याने 25% नफ्याने विकले म्हणजे इथं नफा लिहायचा आहे. काय सांगितले? श्यामने 720 रुपयांची वस्तू म्हणजे 720 ही काय झाली? खरेदीची किंमत झाली. 720 रुपयांची वस्तू 25% नफ्याने विकली. मग 25% नफा याचा अर्थ काय होतो? तर 100ला 25 रुपये नफा. 100 रुपयाची जर वस्तू असेल तर त्याच्यावर नफा किती मिळणार आहे? 25 रुपये. मग हे जे शेकड्याची माहिती असते ती उजव्या बाजूला नेहमी लिहायची. मग 100 रुपये शेकडा 25 याचा अर्थ 100ला 25 रुपये नफा. मग याच्यामध्ये आपल्याला इथल्या 2 बाबी मिळाल्या तर ही तिसरी बाब काढता येते म्हणजे विक्रीची किंमत काढता येईल इथली. मग 100 नफा होतोय म्हणजे विक्रीची किंमत काय असणार आहे? जास्त असणार आहे. म्हणजे 100 अधिक 100 अधिक 25 म्हणजे 125 रुपयाला जर ती वस्तू 100 रुपयाची वस्तू 125 रुपयाला विकली म्हणजे 25 रुपये काय होणार आहे? नफा होणार आहे. मग ह्या गोष्टी आपल्याला मिळाल्या इकडच्या 3, इथं एकच आहे. आता उत्तर काय काढायचंय? तर विक्रीची किंमत काढायची आपल्याला. इथं विक्रीची किंमत काढायची. इथं नफा किती झाला काढायचा नाही. मग विक्रीची किंमत काढायची म्हणजे विक्रीच्या पुढे आपण एक्स लिहिले. मग ह्या 2 बाबी माहित आहेत इथली, एक माहित आहे इथली, एक्स काढायची. मग आता इकडे लक्ष द्यायचं नाही आपल्याला ह्या नफ्याकडे. मग मगाच्या सारखंच करायचं आहे. मग ज्या 2 बाबी माहित आहेत त्यावर लिहायच्या 720 गुणिले ही जोडी आहे 720 आणि 125 गुणिले 125 आणि एक्स ला कोणाची जोडी आहे? 100ची. मग ती खाली लिहायची 100 भागिले 100. मग एक्स बरोबर काय येणार आहे? 720 गुणिले 125 भागिले 100. मग ह्या शून्याला हा शून्य गेला. आता 5 दुने 10 आणि किती 5 125 तर 25 5 125. मग भाग लावायची पण गरज लागत नाही. आता बे एके बे किती दुने 72 तर 36 दुने 72 होतात. आता 25 36 गुणिले 25 करूया. 25 150 मग 15 हातचे आले. 25 त्रिक 75 म्हणजे 900 रुपये ही काय झाली? तुमची विक्रीची किंमत झाली. एक्स बरोबर किती आले? 900 रुपये. म्हणजे 900 रुपये ही विक्रीची किंमत आली. झालं? घटक ह्या टॉपिक सोबत आला का? थोडं राहिले पण उद्या घेते मग मी. हा ठीक आहे. मग तसं झालं असेल तर हा चालेल. कारण का महत्वाचीच गणित आहेत ना ही पण. हो केलं संपव. हे घेऊ का? बरं घ्यायचं असलं घ्या. बरं देत उद्या घेते. हा ठीक आहे. आता राहिलेली उदाहरणं उद्या बघूया. तोपर्यंत आज अशा पद्धतीच्या गणितांचा सराव करा घरी. भरपूर उदाहरणे आहेत. स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये आहेत आणि नवोदयच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहेत. त्यांचा सराव करा आणि उद्या राहिलेले नफ्या तोट्यावरचे उदाहरणं बघायची आणि सरळ व्याज उद्या पाहायचं आहे. ठीक आहे.